व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा मित्र RP फायटर. कालच मी हा बर्ड आणलेला आहे, आफ्रिकन फिंच लव्हबर्ड असं म्हणतात त्याला. तर कालच आम्ही घरी आणलं आहे आणि मित्रांनो, हा 2 महिन्याचा असून थोडंसं फ्लायही करायला आम्ही त्याला शिकवलं आहे. थोडं थोडं उडतो आहे, थोडं थोडं अजून जरासं ताकद कमी पडते, पण त्याची केअर कशी घ्यायची तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला तुम्हाला वेळ नसेल त्यावेळेला त्याला पिंजऱ्यात ठेवा, कारण कसं आहे, कुठेतरी जाऊ शकतो, कोणाचा तरी पाय पडू शकतो, काही लागून त्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे त्याला इकडं तिकडं न ठेवता चांगला असा पिंजरा तयार करा. आम्ही पिंजरा कसा तयार केला तेही तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं तो पिंजरा बघूया. चला, बघू शकता पिंजरा 2.5 बाय 4 फुटाचा पिंजरा आहे बघा. त्या पक्षाला काही कमतरता भासू नये म्हणून मोठा पिंजरा, प्लस इथं पाणी ठेवण्यासाठी जागा. बघितलात तुम्ही. आता पक्ष्याबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो. चलो, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण फिंगर टू फिंगर कसं जातो हा बर्ड, ते कसं शिकवलं आहे तेही तुम्हाला दाखवतो. बघू शकता. आता हा पहिल्या फिंगरवर उभा आहे, आता आपला दुसरा फिंगर बघा, सेकंड राईट हँडमध्ये आला, प्लस परत लेफ्ट हँडमध्ये कसं येतो तोही बघा आला का. हे शिकवण्यासाठी काल जवळजवळ माझा 1.5 तास गेला मित्रांनो, आणि जवळजवळ आपण 3 तास टाईम स्पेंड केला आहे. हा मुलगा माझा काल रडत होता, आज एवढ्या जवळ झाला आहे. आणखी काही दिवसात हाच ह्याच्या फिंगरवर घेईल इतक्याला आम्ही डेव्हलप करू. थोडंसं घाबरतो आहे, बट आम्ही त्याला शिकवतो. आता परत बघा, बघू शकता. आता पक्षी उडून गेला होता बर्ड, परत आम्ही त्याला पकडलं. पकडण्यासाठी काही लय कष्ट घ्यावं लागलं नाही, कारण कालचे 3 तास स्पेंड केलेत आपण. त्यामुळे अजूनसुद्धा उडण्याचा प्रयत्न करतो आहे, बट आम्ही त्याचा आम्ही ट्रस्ट जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा पुन्हा ह्या फिंगरवर कसा येतो बघा. एकदम इझी आहे मित्रांनो. काहीही त्याला वेळ फक्त खर्च करावा लागतो. त्यांना काय तुम्हाला पैसे द्यायचे नाही किंवा जास्त फूड द्या असं पण नाही. फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा वेळ हे देणं महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठं हा पक्षी तुमचा ऐकायला चालू करतो. हा मुलगा आमचा मगाशी बघितला आहे, एवढ्या जवळून हा पहिल्यांदाच आला, व्हिडिओमध्ये आहे म्हणून यायला लागला आहे बघा. ह्याच्याबद्दल पण थोडंसं काहीतरी कमेंट करा, कारण आम्ही याला 15 दिवसात चांगलं डेव्हलप करणार आहोत. आता बघितला, अजून 1-2 वेळा फक्त फिंगर टू फिंगर शिकवल्यामुळे ते दाखवतो तुम्हाला. हो का, एकदम क्लिअर आहे. ह्या फिंगरवर ह्या फिंगरवर आपोआप येतो, काही कष्ट घ्यायचे नाही बघा. फक्त वेळेला महत्त्व द्या बस. हो, एकदम इझी आहे मित्रांनो, काहीही कष्ट घ्यायची गरज नाही. बघितलं, त्याला बर्डच्या ट्रेनिंगमध्ये स्टेप बाय स्टेप म्हणतात. स्टेप बाय स्टेप फिंगर जम्प. बघितला. आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल हे काय सर्कस चालू आहे का? सर्कस वगैरे काही नाही आहे. हा किती ओबिडियंट आहे आणि किती चांगला ट्रेन झाला आहे हे दाखवण्याचं कार्य चालू आहे. 2 महिन्याचा आहे, डायरेक्ट आणलेला आहे आपण, आणि एकाच दिवसात एवढं चांगलं शिकवलं आहे. अजून अपडेट आपण उद्याच्यालाही देणार आहोत. आजचा व्हिडिओ इथंच थांबू. चला, व्हिडिओला होईल तितकं शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या ह्या पक्षीचं म्हणजेच आफ्रिकन फ्रेंच लव्हबर्ड म्हणतात त्याला, ह्याचं प्रत्येक मोमेंट आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देत राहू. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये याला कसं शिकवलं आहे आणि कितका वेळ जातो हेही तुम्हाला दररोज एक व्हिडिओ करून टाकलं जाईल. फिडिंगबद्दल, त्याचं आजारी पडला तर काय करायचं हे सगळं सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा. आणि आपला डायलॉग तर तुम्हाला माहितीच आहे, लावा टाकर.